नमस्कार अमरावती। जय भवानी जय शिवाजी या जयघोषांनी दुमदुमून गेलेले धामणगाव शहर निमित्त आहेत अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे। एक गाव एक जयंती या संकल्पनेतून धामणगावने पुन्हा एकदा आपली ऐतिहासिक ओळख सिद्ध केली आहे। दत्तपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सायंकाळी 5 वाजता या भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। सर्वात पुढे बाल वारकऱ्यांची दिंडी आणि त्यांच्या सोबतच स्वराज्यांच्या संस्थापकांना वंदन करण्याकरिता निघालेला हा जनसागर। यंदाच्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरला तो वाराणसी येथील 9 देवी आणि शिव पार्वतीचा जिवंत देखावा। सोबतच स्वामी कृपा बँजोचा सूर, अमरावतीच्या रामराज्य पथकांचा जोश आणि मंगरूळ दस्तगीरचा सरराज ढोल पथकांचा दणदणाट या सर्व कलाविष्कारांनी वातावरण एक वेगळीच ऊर्जा भरली होती। दत्तपूर पासून निघालेली ही मिरवणूक कॉटन मार्केट, भगतसिंग चौक, गांधी चौक, टिळक चौक, शास्त्री चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली। प्रत्येक चौकात महाराजांना वंदन करण्याकरिता आबाल वृद्धांनी एकच गर्दी केली होती। या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली ती धामणगावचे आमदार प्रतापराव अडसळ, खासदार अमर काळे, विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना रोठे यांची। त्यांच्या उपस्थितीने शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला। धामणगावच्या शिवजयंतीची ओळखच आहे तिची भव्यता आणि नाविन्यता। 2023 मध्ये हरियाणाचा बजरंग बलीची देखावा, 2024 मध्ये वाराणसीचे अघोरी आणि 2025 मध्ये ओडिशांचा कालाहंडी। दरवर्षी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही नियोजनबद्ध मिरवणूक खऱ्या अर्थाने एका ऐतिहासिक उत्सव ठरते। एकात्मतेचा, शौर्याचा आणि संस्कृतीचा हा सोहळा। धामणगावच्या या भव्य शिवजयंतीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही तितकेच जिवंत आणि प्रेरणादायी आहेत। सार्वजनिक शिवजयंती समितीद्वारे एक गाव एक जयंती रॅलीचे आयोजन।